हॅलो, गुड मॉर्निंग. शनिवार म्हणलं की त्यांना सुट्टी असते, तर फिरायला जाणं कंपल्सरी आहे. पण आज फिरायला नाही तर एक महत्त्वाचं काम करायला चाललो. आमचे मित्र वाल्मिक भाऊ त्यांच्या आईची तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे त्यांना भेटायला जायचं होतं. आम्ही अगोदर तिथे राहत होतो, ते आमचे शेजारी होते. त्यानंतर मला काही कार्पेट आणि वॉलपेपर बघायचं होतं. घरामध्ये काही चेंजेस करण्याचा विचार करते. त्यानंतर आम्ही तिथे बघितलं, 1-2 वॉलपेपर आणि कार्पेट आवडलं. पण आता नेक्स्ट बघू काय होतं. तर रस्त्याने जात असताना असं नर्सरी दिसले. मला काही फुलं घ्यायची होते, फुलांची झाडं आणि तुळस पण घ्यायची होती, पण तिथे काही खूप महाग असल्यामुळं काही घेतलं नाही. त्यानंतर पुढं गेलं, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. दक्षचं असं गाडीमध्ये स्नॅकिंग चालू होतं. त्याला घोडेगावला जर जायचं म्हणलं तर त्याला खूप आवडतं आणि वाल्मिक भाऊ आणि त्याचं खूप जास्त चांगलं ट्युनिंग जमतं. त्याला निघायचं म्हणलं की 3 वाजेपासून आवरून बसलेला होता. त्यानंतर आम्ही दौलताबादला सनसेट व्ह्यू असा एन्जॉय केला. तिथे प्रचंड गर्दी होती. सगळे नवीन वर्षाची आणि शाळेच्या ट्रिप्स, शाळेला सुट्टी असल्या कारणाने दौलताबाद टी पॉईंटला खूप सारी गर्दी आणि ट्रॅफिक जमलेलं होतं. ट्रॅफिक क्रॉस करून आम्ही कसं तरी घरी पोहोचलो आणि गावाकडचं वातावरण इतकं शांत आणि मन प्रसन्न करणारं असतं ना. मला गावाकडचं वातावरण खूप आवडतं. लाईफस्टाईल जरी स्लो असली तरी तिथली लाईफस्टाईल खूप मेमोरेबल असते. आम्ही तिथे 2 वर्ष राहिलेलो आहे त्या गावामध्ये. त्यानंतर घरी गेल्याच्या नंतर दक्षच्या चाचीने आणि चाचांनी जेवायला बनवलं होतं. डाळबट्टीचा बेत केल्यानंतर आम्ही जेवण केलं. खूप वेळ गप्पा मारल्या. गप्पा मारता मारता आम्हाला बराच वेळ झाला आणि गप्पा मारता मारता आम्हाला रात्रीचे 11 वाजले. 11 वाजता आम्ही तिथून निघलो. त्यानंतर आम्हाला घरी यायला 12 वाजले. रस्त्याने येत असताना दक्षूला आईस्क्रीम दिसली. आईस्क्रीम दिसल्यानंतर दक्षूचं कंपल्सरी असतं की मला आईस्क्रीम घेऊन द्या. त्याला आईस्क्रीम घेऊन दिली. घरी आलो, 12 वाजले होते. नंतर दक्षू घरी येईपर्यंत झोपी गेला. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका.